नमस्कार. मी स्वाती मुकुंडिले मुकुंदराज प्रोडक्शन तर्फे आपले सर्वांचं हार्दिक स्वागत करते. हिंदू पंचांगाप्रमाणे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया असं म्हणतो. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त. असं म्हणतात की ह्या दिवशी दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. म्हणूनच आपण जाणून घेऊयात या दिवशी नेमके काय करायचे. देवी लक्ष्मी व विष्णूंची या दिवशी पूजा केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते व पती पत्नींचे प्रेम वाढून त्यांचे पटते. धान्याचे दान या दिवशी केल्यानं अन्नपूर्णा नेहमी प्रसन्न राहते आणि अकाल मृत्यूपासून आपले रक्षण होते. गरिबांना पाण्याचा माठ किंवा रांजण दान केल्याने पितृदोष किंवा वास्तुदोष निघून जातो. 21 लवंगा लक्ष्मीला दान केल्याने लक्ष्मीची कृपा निरंतर राहते. कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते व पती पत्नी या दोघांनाही मान सन्मान प्रसिद्धी कीर्ती मिळते. विड्याची पाने दान केल्याने राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळते. फळे दान केल्याने नोकरीमध्ये प्रमोशन भेटते. गोरगरिबांना कपडे दान केल्याने घरातील आजारपण दूर होते. विद्यार्थ्यांनी दूध दही ताक दान केल्याने त्यांना करिअरमध्ये यश मिळते. चांदीच्या डबीमध्ये मध व नागकेशर ठेवून ती डबी तिजोरीमध्ये ठेवल्याने लक्ष्मीची कृपा निरंतर राहते. 6 लेकुरवाळी हळकुंड लक्ष्मीला अर्पण करून दुसऱ्या दिवशी प्रत्येकी 2 हळकुंड लाल कपड्यामध्ये बांधून ती स्वयंपाकघर देवघर हॉलमध्ये ठेवल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि समाधान नांदते. या दिवशी सोने चांदी लक्ष्मीच्या पादुका जर आपण खरेदी केल्या तर निश्चितच आपल्याला वर्षभर धनलाभ होतो. यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल तो जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती ही निश्चितच भेटेल. चला तर मग भेटूयात पुढचा व्हिडिओ घेऊन. नमस्कार.